नमस्कार मित्रमंडळींनो. तर सकाळची वेळ आहे, सकाळच्या वाजले 6 आणि मी लागले इकडं स्वयंपाकाला. स्वयंपाकात करायचं आहे वांग्याची सुकी भाजी. तर वांगी चिरून घेते. किचन वाटा चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे. तर वांगी चिरायला बाहेर नेते. वांग्याला प्रति भरपूर आहेत. चिरून पाण्यामध्ये टाकली, कारण का चिरल्यावर काळी पडते ती, म्हणून पाण्यात टाकली ती आता. आणि आता आपण लसूण सोलून घेते भाजीला. इथं वांग्याची भाजी चालू आहे माझी करायला. थोडासा कांदा टाकला फोडणीला, चिरून बारीक, कोथिंबीर, जिरी मोहरी आणि लसूण ठेचून टाकला. दिसते तोपर्यंत मी पीठ मळून घेते. बाहेर आभाळ आलंय सकाळ सकाळच. देव सोगवलेला दिसत नाही, देव सुकून गेलाय. तर वांग झालंय आपलं सुक्क. चपात्या करून घ्यायच्या आता. स्वयंपाक झालाय सगळा आणि इकडं शिगडीवर दूध तापाय ठेवले. तर घरची सगळी कामं आवरली आणि आम्ही निघालोय आता लग्नाला. नंदच्या मुलाचं लग्न आहे, तर सगळेजण चाललोय आता. तर इथं बाल्या आणि बापू घेतलंय संग. आत्या मामा तिकडून यायची ती. चला, लग्न आहे ते आकुंब्याला कार्यालयामध्ये. निघालोय आता. इथं आलोय कार्यालयामध्ये आता. ए चला आजी बशी. तर आम्ही आता जेवणाच्या हॉलमध्ये आलोय जेवण करायला. बापू, बाल्या आणि मी. चला जेवण करून घेऊया आता. जेवणामध्ये आहे गुलाबजामुन, चपाती, पापड, भात, सांबर आणि वांग्याची सुकी भाजी. चला जेवण करून घेऊया आता.
आली आणि इकडं सगळ्यांच्या गाठी बिठी पडते त्या सगळ्या बहिणी गप्पा मारायला चालवते. ताई आणि दादा पण आले त्यांना सगळ्या ताईंच्या बहिणी त्या लग्न झाली आणि आम्ही आता घराकडे निघालोय. ताई दादा पण आलेत घरी. ते पुढे चाललेत आम्ही माग नाही त्यांच्या. आले घरी आता आणि 2:30 वाजले. ते अर्धा तास झाला येऊन थोडा वेळ आराम केला आणि सकाळची जी खरकटी भांडी होती भरपूर पडली ती आता घासायला घेऊन चालले बाहेर. आता आंब्याच्या सावलीला बसून भांडी घासून घेते. आता एवढी शेळीची धार काढली. ताईला दूध न्यायचं होतं तर पाटी भरली तर शेळ्यांना पाटी भरून झाली. आता वारं कावदान सुटलंय. वारं भरपूर आहे. टिपकाय लागले कुठं कुठं. इकडं आबाळ पण भरपूर आले आणि आंब काढायला लागले. ती आंब काढायला आले ते. तुम्ही पण चला आंब काढायला. मामा पण निघाले ते आता. तर आम्ही सगळे आलो इकडं बदामी आंबा खाली. बघू इकडे गसच्या गस तोडला काय इकडे चालय तोडा. गरजायला लागलं गरजायला उरका पटापटा पटपट काढा. बाला बाला घरात चला पावसाला घाबरून बघा. होय नटफटा करून कुठं चालला. आत्ताच्या गावाला वहिनीकड लग्गा त्यामुळे रुसला होता काय सकाळ धरणं. केक खाणार आहे काय. आता केक करायची काय. दूध घेऊन चालला काय. ए बाल्या ठुस ठुस रुसला होता काय रे आत्ताच्या गावाला जायसाठी. तर आदू आणि बापू चालले ते आत्तीच्या गावाला. तर पाऊस यायला लागलाय आणि आंब पाडणारी सगळी येऊन बसली ती आता इथं. काय झालं आंब पाडायला गेलेला. पाऊस आलाय बारिश आहे. तर सगळी एका मिनिटात सगळे खाली येऊन थांबले ते पोर्च मध्ये. पाऊस उघडलाय आणि वातावरण किती शांत झाले. इकडून सगळं उतरलंय आबाळ खाली आणि इकडं आलंय आबाळ भरपूर आलं इकडल्या साईडला. काळभंगार असा आबाळ दिसतंय. ताईन दादा आहेत अजून गेले नाहीत. आणि सगळी शरडं तिकडं शेडमध्ये जाऊन बसलेत. पावसाचं वातावरण कसं शांत झाले फ्रेश फ्रेश एकदम. निघाले ते ताईन दादा आता.
पोरं गेली आताच, पाऊस कमी आलाय जरा. आणि वहिनी आली त्याच्यामुळं त्यांना काही चैन पड नाही. वहिनी इकडं पण येत नाही लवकर आता, त्याच्यामुळं बाई तिथंच थांबले ते. आणि पोरं गेली आताच, दिसते इकडून माळावरनं लांब तिकडं तिकडं आपण खरबूज केलं होतं तिकडून रस्ता आहे जायला त्यांना, तर निघाले ती. पाऊस चालू झालाय, खालच्या चालीतलं काहीच दिसत नाही. वाजले त्या, पाऊस येतोय अजून पण. तिथं दिसतोय बघा खडक्यात पडलेला. आणि इकडं गुरं बांधली ते आता दावणीला. वैरण काय खायला येत नाही त्यांना, बांधून ठेवले. पाऊस उघडल्यावर वैरण टाकायची. आणि ताईन दादा पोचली, फोन केलता त्यांनी. चला आता घरात जाऊया स्वयंपाकाला. केली बटाट्याची भाजी